ह्या सगळ्याचा ना काही उपयोगच नाही. मला असं वाटतं ना की माझ्या हातामध्ये बॉम्ब आहे. मी कधीही आग लावू शकते, पण आग लावायला काडीच सापडत नाहीये. आग? आई आई आग. काय आग? तुला आठवतंय जीवाचा वाढदिवस होता आणि हे सगळे फार्म हाऊसवर गेले होते, तेव्हा तू ते शेकोटीत पडला तरी त्याला छातीला भाजलं होतं. हो आठवलं. तू मला झोपेत उठून ही बातमी दिली होतीस. हो, आणि तेव्हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडला होता की शेकोटीत पडल्यामुळे त्याला छातीला कसं काय भाजलं. हो ग रम्या, तेव्हाही मला वाटलं होतं की काहीतरी गडबड आहे. ही लोकांना आपल्यापासून काहीतरी लपवतायत असं वाटत होतं मला. करेक्ट. आणि हेच जाणून घेण्यासाठी मी काव्याच्या रूम मध्ये गेले होते आणि खोदून तिच्याकडून सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. ती काय म्हणाली माहितीये? काय गप्पांमध्ये काही झालं का तुमच्या? किंवा ते गेम्स वगैरे खेळला असेल ना तुम्ही. त्या गेम्स मध्ये काही त्या खेळानेच तर झालंय सगळं. ट्रूथ और डेअर खेळायचं होतं ना तुला काव्या. त्या गेम मुळेच झालंय सगळं. का खेळले मी तो गेम? का मी सांगितलं सगळ्यांना गेम खेळायला? का काव्या? का? आणि मग काय मामा आला, त्यामुळे पुढे काय झालं ते कळलंच नाही. रम्या, तुला आठवतंय का त्याच वेळेला मानिनी नंदिनीला ओरडली होती. म्हणाली होती की गुरुजींनी सांगितलं होतं ना की जीवाला आगीपासून धोका आहे, मग का त्याला लांब ठेवलं नाहीस, का त्याच्याकडे लक्ष दिलं नाहीस. आठवतंय? नंदिनी, तुझ्याकडनं अपेक्षा होती. जीवाची काळजी घे, लक्ष ठेव, हे सांगितलं होतं ना. अगदी आगीपासून त्याला लांब ठेव, इतकं स्पष्टपणे बोलले होते. हो आई, याचा अर्थ असा की फार्म हाऊसवर त्या दिवशी असं नक्की काहीतरी झालं होतं जे आपल्याला पटण्यासारखं नव्हतं. आणि तेव्हा काय झालं होतं हे तेव्हा सुद्धा आपल्याला कळलंच नव्हतं. पण आता कळू शकेल. रम्या, आपण जे पुरावे शोधतोय ना ते कदाचित आपल्याला या फार्म हाऊसवरच मिळतील. चांगली जागा आहे रे. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? तुम्ही ना सगळ्या बोगस जागा सुचवतो. असे कसे आहात तुम्ही? काहीच पटत नाही तुम्हाला. जपान काय वाईट आहे? अरे दादा, अरे जपानला जायला विजा वगैरे काही लागतो की नाही? त्यात किती दिवस जातील? आणि हा, ऑफिस मधून मी इतका ब्रेक नाही घेऊ शकत. प्लीज ब्रेक नाही घ्यायची. मनाली उत्तम ऑप्शन आहे. तिला सांग रे, मी शाळेत असताना मनालीला जाऊन आता मला बोर होईल. मग तुम्ही घरीच थांबा, आम्ही तिघेही जाऊन येतो. हो का? नाही आता जाच तू, मी येत नसतोय. हा रडे येतो तुमचे भाऊ. ते लहानपणापासून येते, हरकत नाही, पण तुम्ही आगीत तेल टाकू नका, अजून फडके. नाही कशाला मी कशाला नाही, अजिबात नाही. तुमचं काय ते तुम्ही बघा, मी येईन ना बॅगा उचलायला. फुकट बॅग उचलू नका, हमारी मात्र घ्यावीच लागेल तुम्हाला. बघितलं नाहीतर काय इतका काय भाव खातोस रे जीवा. सॉरी, मी काय म्हणते जन्मेजय, तुम्ही सांगा ना कुठे जायचंय. तुम्ही जिथे म्हणाल तिथे जाऊयात आपण. नाही मी कशाला, तुम्ही काय ते तुमचं बघा. मी काय म्हणते जीवा, ही ट्रिप तुम्ही प्लॅन करा. आम्हाला जीवा स्टाईल ट्रिप हवी आहे. नक्की 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 नक्की. ओके, किती नौटंकी आहे रे. ते मी आहेच. तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळा प्लॅन मी करणार. मी उद्याच ट्रॅव्हल एजन्सीच्या ऑफिसला जातो, सगळं बुकिंग करून टाकतो. हॉटेल, रेस्टॉरंट सगळं एकदम मस्त प्लॅन करतो. डन डन. यस. म्हणजे आता हे फार्म हाऊस आपल्याला यांच्या अफेअरच्या पुराव्यांपर्यंत पोहोचवेल. अगं मग उद्या सकाळी जाऊयात ना फार्म हाऊसवर. रम्या, मला या चौघांचं बॉन्डिंग तोडायचंय, ते देखील कायमच. कळलं? येस. वा, चला. मला आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही सगळ्यांनी आमचं म्हणणं मनावर घेतलं. हा, घ्यायलाच पाहिजे. मुलांना असं वाटत राहतं की आपण मोठे झालोय, पण आई वडिलांसमोर मुलं नेहमी लहान असतात. कळलं का? आमचं ऐका, आम्हाला विश्वासात घ्या, तरच तुमचं भलं होईल. जीवालाही सांग. मी तर बाबांना सगळे प्रश्न विचारतो, म्हणजे पार्टनर बरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं. काय त्यांना प्रचंड अनुभव आहे ना. लक्ष नाही, मस्का लाव जास्त लाव. हे काय हो, दोघी कुठे बाहेर निघालाय? चहा नाश्ता? नाही अगं, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे ना, तर तिकडे जातोय जरा आम्ही 2-3 दिवस. पार्थ, पोहे कसे झाले सांगितले नाही? ठीक आहे, मी केले आज. हे तुम्ही केलेत? आई शपथ, मी एवढे चांगले छान पोहे आयुष्यात खाल्ले नाही. तो या आईला जमतच नाही मला. हो का? चल रम्या. थांब रम्या. काय झालं? काय झालं पार्थ? कुठे जातीयस? किती दिवस जातीयस? नाही, एरवी मला फरक पडला नसता, पण आता पडतोय. बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर मी ऑफिस जॉईन केलंय. ऑफिसच्या कामात कुचराई केलेली आवडत नाही, मला माहिती आहे ना तुला.
त्या बेडेकरांच्या फार्म हाऊसचं काम जीवाला दिलं तर मला पण काहीतरी काम द्या म्हणून लोगोचं काम तूच मागून घेतलंस ना, तूच हट्ट केला होतास ना. ते काम झालं का पूर्ण? अरे पार्थ, पण लोगोचं डिझाईन तर तिने मागच्याच आठवड्यात कम्प्लीट करून दिलं होतं ना. नाही पण तो रिजेक्ट केला होता मी. ते काम आता पुन्हा सुरू केलेलं आहे. रम्या फार बरोबर बोलतोय. तुझं काम पूर्ण कर आणि मग कुठे जायचं तिकडे खुशाल जा. हा, ही मुलं सुद्धा त्यांच्या बायकांबरोबर हनीमूनला कुठेतरी फिरायला जाणार आहेत ते. त्या दोघांनी त्यांची ऑफिसची कामं पूर्ण केलेली आहेत. तर तू सुद्धा तुझं काम पूर्ण कर आणि मग जा. कामाचं काय आहे, परत आल्यानंतर ती कम्प्लीट करेल ना. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे, संगीत आहे, मेहंदी आहे. 2-3 दिवसात येऊ ना आम्ही परत. ऑफिसचं काम महत्वाचं आहे म्हणून मी तुला बोलतोय. डिरेक्टली लग्नाला नाही जाऊ शकणार आहेस का? पार्थ, मला जाऊ दे ना प्लीज. मी आल्यानंतर सगळं काम पूर्ण करेन. रम्या, चक्क पार्थचं ऐकत नाहीयेस. इतकं महत्वाचं आहे का लग्न? नाही नाही रम्या, मला काय वाटतं, पार्थ आणि विक्रम जे म्हणतायत ना ते बरोबर आहे. तू आज काम कम्प्लीट कर, उद्या सकाळी आपण जाऊ. हा, पार्थ, तू सुद्धा ती बॅनर्जींसोबतची मीटिंग जी आहे ती आज पूर्ण करून टाक. कळलं का? उद्यापासून सुट्टीवर जाणार आहेस ना तू. मग चला, मी तयार होतो आणि पुढे होतो मी. तुझं चालू दे सावकाश. काय मग तुम्ही फिरायला वगैरे जाताय ते डेस्टिनेशन काही ठरलं का? अहो आई, ते आता जीवाच बघतील. एक्सक्यूज मी, आता येताय तुम्ही? अहो तुमची वाट बघून शेवटी खंडाळ्याला बस निघाली. काय सांगताय? हो का? आता रिफंड वगैरे मागू नका, चूक तुमची आहे मिस्टर बाटलीवाला. बाटलीवाला नाही, मी देशमुखवाला आहे. मी जीवा देशमुख आहे. जीवा देशमुख. हा. अहो पण तुमचं नाव नव्हतं खंडाळ्याच्या लिस्टमध्ये. अहो कसं असेल, मी पॅसेंजर नाहीये, मी कस्टमर आहे. ओ आय एम सो सॉरी सर, मला वाटलं तुम्ही. बंगारवाला, आय मीन बाटलीवाला. आय एम सॉरी सर. इट्स ओके, कॉल मी जीवा, ओनली जीवा. ओके जीवा, हाऊ कॅन आय हेल्प यू? आम्हाला सगळ्यांना हनीमूनला जायचंय. सगळ्यांना? असे किती जण जात आहेत? नाही, तसं नाही. मी, माझी वाईफ नंदिनी, माझा भाऊ पार्थ आणि त्याची वाईफ काव्या. ओके ओके, आमच्याकडे कपल हनीमून साठी ना खूप अमेझिंग पॅकेजेस आहेत. वाव. सो टेल मी, तुम्हाला किती दिवसांसाठी जायचंय? 10 दिवस. 10 दिवस? अहो मग 16 डिसेंबरची पार्टी काय कॉनकॉलवर अटेंड करणार आहात तुम्ही? तुम्ही घरी या. जीवा सांगा ना, किती दिवसांसाठी जायचं तुम्हाला? तुम्ही जेव्हा हनीमूनला गेला होता तेव्हा किती दिवसांसाठी गेला होता? अहो माझं लग्न झालं नाही अजून, पण युजली 3 days 4 nights पॅकेज पॉप्युलर आहे. चालेल? हा बेस्ट आहे, हे फायनल करून टाका. ओके, ह्या पॅकेजेस मध्ये ना सर खूप छान जागा आहेत, म्हणजे लोणावळा, खंडाळा. ऐका ना, मला ना चिकी खायला जायचं नाही. त्यामुळे जरा अशी पीसफुल किंवा इंटरेस्टिंग जागा सुचवा ना. ओके ओके, सॉरी सर. आपल्याकडे बाली आहे, हम्पी आहे, कूर्ग आहे. ह्या जागा पण खूप सुंदर आहेत. आणि सर आता तर थंडी पण आहे, सो यू विल एन्जॉय. बेस्ट आहे सर. कूर्गचं वेदरही आता खूप अमेझिंग आहे आणि पॉइंट्स तर खूप सुंदर आहेत. दुबार एलिफंट कॅम्प आहेत, आबी फॉल्स आहेत, वॉटर राफ्टिंग आहे आणि शिवाय कॉफी प्लांटेशनही आहे. वाव, ही जागा मला जरा बेस्ट वाटते, कारण माझ्या भावाला कॉफी आवडते आणि एलिफंट सुद्धा. सो त्याला इथे जायला नक्की आवडेल. शिवाय त्याच्या बायकोला वॉटर राफ्टिंग आणि आबी फॉल्स आवडतात, सो तिलाही आवडेल. बेस्ट आहे सर. या. आणि सर तुमच्या बायकोचं काय? तिचं काय? त्यांना काय आवडेल? आता ते मला कुठे माहितीये, फोन करून विचारू का? झालं, आलात पुन्हा माझ्याचकडे. काल फार तोंड वर करून म्हणत होतात, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ जीवा देशमुख. मग ठरवा तुमचं तुम्हीच. फक्त मला ही जागा आवडली नाही ना तर मग बघा. सर काय? सॉरी, काय? सांगा ना, तुमच्या बायकोला ही जागा आवडेल का? तेच तर शोधायचं आहे. 1 मिनिट प्लीज. हॅलो, नंदू, बोला. आय मीन चकाचक बाई, काय करतेस? काय करणार? तुम्ही केलेला पसारा झाडतेय झाडूनी. अरे बापरे, माझं स्वप्न खरं झालं की काय? काय? फोन का केलाय? बोला पटकन. काय 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 झालं? गंमत झाली. मी इथे ट्रॅव्हल एजन्सीमध्ये आलो तर इथे मला माझी बालमैत्रीण भेटली, वनिता बाटलीवाला. वनिता बाटलीवाला? अगं मग काय, एक तर इतक्या महिन्यांनी मी तिला भेटलो. ती सुद्धा इथे तिच्या नवऱ्यासोबतच आली आहे हनीमूनचं प्लॅनिंग करायला. मग? अगं मग काय, दोघांचं भांडण सुरू आहे. अगं तो म्हणतोय मनाली, ती म्हणतेय बाली, तो म्हणतोय शिर्डी, ती म्हणतेय हम्पी. अगं तुला सांगू, कूर्ग वरून तर दोघांचा वाद पेटलाय. दोघांचा डिवॉर्स होतोय की असं वाटतं. हो, काही पण काय बोलताय तुम्ही? आणि तुमची मैत्रीण तुमच्यासारखी जागा वाटतेय. कूर्ग वरून कशाला भांडायचं? किती छान जागा आहे ती माहितीये? हो का? खरंच कूर्ग बरं आहे का? बरं काय, भारी, एकदम कमाल आहे. तुम्हाला सांगते, मी 9वीत होते ना तेव्हा माझ्या शाळेची ट्रिप जाणार होती कूर्गला. मी तर सगळ्या जागांची माहिती काढून ठेवली होती. काय काय ते राजा सीट, कॉफी प्लांटेशन, एबे फॉल्स बघण्याची तर माझी एवढी इच्छा होती. अच्छा, तू जाऊन आलीस का कूर्गला? कुठे काय, जायचं होतं मला, पण नेमकी तेव्हा काव्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसली होती.
त्यासाठी पण पैसे हवे होते आणि मामांकडे एवढे पैसे नव्हते. सो मग मी माझं कूर्गला जाणं कॅन्सल केलं. तेव्हापासून जायचं राहिलंय तर राहिलंच आहे. सो तुमच्या मैत्रिणीला सांगा उगाच भांडण करू नकोस. इतकी छान ऑपॉर्च्युनिटी मिस नको करू म्हणावं. हा? बरं मी ठेवू का फोन? मला खूप काम आहे. बोलूया नंतर. हा बाय बाय. नंदिनी, ह्या ट्रिपच्या निमित्ताने मी तुझी शाळेची सुटलेली सहल पूर्ण करेन. सर्कल कम्प्लीट होणार आहे. चकाचक बाई. सर मग काय ठरते फायनली? कुर्ग 3 days and 4 nights मिसेस बाटलीवाला. यांना ना सांगून निघायची काही गरजच नव्हती. न सांगता गेलो असतो ना तरी कोणाला काही फरक नसता पडला. हो मग आपण फार्म हाऊसवर पोहोचल्यानंतर जर कॉल आला असता किंवा व्हिडिओ कॉल करावा लागला असता तर अडकलो नसतो का आपण? अगं ऐकलं नाहीस का ते नंदिनी काय बोलली ते? इतकं काय महत्वाचं काम आहे? पार्थ नको म्हणतोय तरीही ऐकत नाहीस. तिला काय गरज आहे का मध्ये मध्ये बोलायची? चोमडी कुठली? रम्या, एकदा ना आपल्या हातात पुरावे येऊ दे. मग हिचे हाल ना कुत्रा सुद्धा खाणार नाही. आता मारे बहिणीच्या गळ्यात गळे घालून फिरतीये ना. उद्या जेव्हा कळेल ना की याच बहिणीने केसांनी गळा कापलाय तेव्हा मजा येईल. माझ्या पार्थ समोर मला प्रश्न विचारते नाही नंदिनी? तिचा ज्याच्यावर जीव चढलाय तो जीवा काय करतोय हे जेव्हा तिला कळेल ना तेव्हा तिची अवस्था बघायला खरी मजा येणार आहे मला. दॅट्स द स्पिरिट. परत एक काम कर. तुला जे सांगितलंय ना काम ते लवकर संपव. काही झालं ना तरी मला उद्या यांचं पितळ उघडं पाडायचंच आहे. पण आई हे सगळे जातात कुठे? कुर्ग. अरे वा, मस्त मस्त. बेस्ट जागा निवडलीस तू. त्याचं काय ना बडे भैया, सहसा जीवाचा चॉईस चुकत नाही. आणि खाणं आणि फिरणं या बाबतीत तुम्हाला सगळ्यांचा मिळून जेवढा अनुभव आहे ना तेवढा माझ्या एकट्याच आहे. म्हणजे मी काय फिरत नाही. कसं आहे, कॉन्फरन्ससाठी बाहेरच्या देशात जाणं आणि आउटिंगसाठी ट्रॅव्हल करणं यात फरक आहे. ओके बरं राहू द्या आता. तुमचं जर कौतुक केलं ना की चावी दिलेल्या खेळण्यासारखे वागायला लागतं तुमच्या. जीवाची टिंगल करते तू. आला मोठा शाळा जीवाची टिंगल म्हणे. बरं मी काय म्हणते, ही जी तुमच्यातली भांडणं आहेत ना ती काही काळ जरा बाजूला ठेवा. तुमचं मस्त पॅकिंग करा आणि तिकडे जाऊन एन्जॉय करा. येस. पहिल्यांदा तुम्ही चौघं एकत्र बाहेर जाताय. पहिल्यांदा नाही खरं, मागे तुम्ही चौघं आपल्याच फार्म हाऊसवर गेला होतात. पण सगळं लपवशील जीवा, पण हा टॅटू कसा लपवशील? यापुढे लपवायची गरजच लागणार आहे. पण लाईफ इज ऑल अबाउट क्रिएटिंग न्यू मेमरीज. आता वेळही बदलली आहे, हवाही बदलली आहे आणि माणसंही बदलली. चला 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 चला, मी काय म्हणते, तुम्ही जा आता छान पॅकिंग करायला सुरुवात करा. हे सगळं मी बघते. जा जा. हा हे होऊ दे की. हो आई हे होऊ देत मग जातो. मी करते सांगते ना. तुम्ही जा पॅकिंग करा. थोडं जा, जा. एक मिनिट, ती खाशील. जा, माझाला खाणं जा. घेऊन जा करायला. तू आशाला पाठव. जा, 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 जा. झालं. आता यांना सुद्धा कुठेतरी फिरायला जायचं असणार. नादिष्ट आहेत विक्रम. अरे यार, या सगळ्या कपड्यांच्या घड्या आता मीच करायच्या आहेत का? मला ना काय कळत नाही. सगळ्या कपड्यांच्या घड्या आजच करणं गरजेचं आहे का? हे बघ. चकाचक सॉरी माझ्या कोणता राग बाकी आहे का? अगं त्याने या साईडला आले. आता या साईडला आले. डोळा का अचानक दुखायला लागलाय? सॉरी आता हाडवा दुखायला लागला अचानक. आता गाल का दुखायला लागलाय? हागल. अरे यार, ओठ का दुखतायत? उठावर पटकन. इथे कळाली आता माझ्या. मार पटकन मार. माझी लागलं मला. तुम्हाला तुमची ट्रिप कॅन्सल करावी लागेल. काय? लोकल इलेक्शनमुळे सगळं कॅन्सल करायला लावलंय. पुढचा शार्प टर्न घेतला ना की फार्म हाऊस समोर दिसेल. लाईट का फ्लिकर होतो? हे बघ